महाराष्ट्रामध्ये आपल्याला किल्ल्यांची जोडगळी असलेली नावं आपल्याला दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ लोहगड विसापूर किंवा चंदनवंदन, अंकाई टंकाई, रवळ्या जावळ्या, मांगी तुंगी ही अशी सगळी जोड नावं आहेत किल्ल्यांची, किंवा खांदेरी उंदेरी. तर ह्या जोड नावामध्ये जर आपण बघितलं तर ह्या दोन किल्ल्यांच्या ज्या जागा आहेत त्या एकमेकांपासून खूप जवळ आहेत, म्हणून त्याला अशी जोडगळी किंवा अशी जुळी नावं दिली गेलेली आहेत ती. पण ही सगळी अशी जुळी नावं तयार करण्याचं कारण काय आहे हे आपल्याला इतिहासामध्ये समजेल. आपण जर थोडंसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जर गेलो तर असं लक्षात येईल की आज्ञापत्र हा महाराजांच्या नंतर रामचंद्रपंत अमात्य त्यांच्याच मंत्रिमंडळातले फायनान्स मिनिस्टर जे होते त्यांनी हा ग्रंथ राजाराम महाराजांच्या मुलाला राज्यकारभाराच्या संदर्भात माहिती मिळावी यासाठी तो लिहिला गेला होता. तर हा जो आज्ञापत्र ग्रंथ आहे त्यातल्या दुर्ग वर्गामध्ये ह्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की एका शेजारी जर दुसरा डोंगर असेल तर एकतर तो डोंगर पाडावा किंवा सुरुंग लावून पाडावा, म्हणजे नाही तर त्या डोंगरावरती तटबंदी बांधून किल्ला करावा. ह्याचं सर्वात उत्तम उदाहरण हे असं का केलं गेलं असावं ह्याचं उदाहरण म्हणजे पुरंदर आणि वज्रगड. म्हणजे पुरंदरच्या लढाईमध्ये जे झालं की वज्रगडावर तोफा चढवल्या आणि तिथनं सफेद बुरुज, काळा बुरुज याच्यावर जो मारा झाला आणि पुरंदर किल्ला जिंकला गेला. तर हेच बहुधा कारण त्यावेळेला झालं असावं की जोड किल्ले मजबूत करणे. म्हणून आज्ञापत्र हा नंतर लिहिलेला गेलेला ग्रंथ आहे, महाराजांच्या मृत्यूनंतर साधारण 20 वर्षांनी लिहिला गेला आहे अंदाजे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी आधी ज्या गोष्टी झाल्या आहेत त्याचा विचार केलाय आणि मग त्यामध्ये सांगितलंय की हे अशा पद्धतीचे जोड किल्ले बांधा. एका किल्ल्या शेजारी दुसरा डोंगर असेल तर तटबंदी बांधून मजबूत करा, म्हणजे तिकडनं मारा करता येणार आहे आणि दोन्ही किल्ले आपल्या ताब्यामध्ये राहतील. तर अशीच एक किल्ल्यांची जोडगळी आहे ती म्हणजे चंदन आणि वंदन. आणि ह्या चंदन वंदन किल्ल्याच्या विषयी एक औरंगजेब जेव्हा आपल्या दक्षिणेत आला होता तेव्हा या चंदन वंदन किल्ल्यामध्ये एक लढाई झालेली होती. त्या लढाईमध्ये हीच घटना झाली की चंदन जिंकताना वंदनवरनं मारा केला गेला. काही काळ एक किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता आणि एक मुघलांच्या ताब्यात होता. हे असं झालेलं होतं. तर त्याविषयीची गोष्ट आपण सविस्तर नंतर बोलू.